पहिलं पाऊल शाळेमध्ये टाकलं त्या दिवसापासून झाली मी असं सांगेन. कारण माझा स्पर्धा परीक्षेचा प्रवास जरी 2 वर्षाचा असला तरी मी ज्या दिवशी माझं पहिलं पाऊल माझ्या शाळेत टाकलेलं त्या दिवसापासूनचा माझा हा प्रवास आहे. तो आत्ता फक्त स्टॉप झाला आहे, म्हणजे स्वल्पविराम लागले, पूर्णविराम अजून लागलेला नाही आहे. आणि मग मी माझं अंगणवाडीचं प्राथमिक शिक्षण, त्याच्यानंतर माध्यमिक शिक्षण आणि कॉलेजचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या प्रवासाला सुरू केलं. पण मला सांगायचं आहे की माझा 1ली ते 9वी पहिला क्रमांक यायचा कायम, आणि 10वीमध्ये मला एका विषयामध्ये कमी मार्क पडल्यामुळे माझा नंबर आला नव्हता. आणि त्या गोष्टीचं मला इतकं वाईट वाटलेलं की मी 3 दिवस बेडच्या कोपऱ्यामधून उठले नव्हते, की महिनाभर गावात बाहेर आले नव्हते. म्हणजे माझा जो आत्मविश्वास होता, माझा एक प्रकारे अहंकार होता, तो त्या दिवशी गळून पडलेला. की अजून आपल्या त्रुट्या आहेत, आपल्याला अजून काहीतरी करायचं आहे, ही जाणीव त्या दिवशी मला झालेली. आणि मी 10वीच्या रिझल्ट नंतर डिसिजन घेतला की आर्ट्सकडे जाऊन आपण स्पर्धा परीक्षा द्यायच्या. पण तो डिसिजन माझा रिस्क फॅक्टर होता, कारण मी डोळे बंद करून घेतलेला तो निर्णय होता. ते मी आता मान्य करेन, कारण पुढं मला माहिती नव्हतं इतके प्रॉब्लेम आहेत, किंवा प्री मेन्स झाल्यानंतर एखाद्या पॉईंट 25 सुद्धा आपण माघार येऊ शकतोय. त्यामुळं मी सगळं दोरखंड कापून टाकून आर्ट्स निवडलं. आणि त्यावेळी ठरवलेलं की आपला 10वीला नाही नंबर आला, पण आपण विवेकानंद कॉलेजमध्ये तरी पहिलं यायचं. आणि त्याप्रमाणे मी अभ्यास चालू केला. त्याच्यानंतर बरेच कौटुंबिक समस्या येत होत्या, पण त्याच्यावर मात करत गेले, कारण त्यामध्ये माझे आई वडील, माझं कुटुंब माझ्यासोबत होतं. आणि मला प्राथमिक शाळेपासून हायस्कूलपर्यंत आणि माध्यमिक कॉलेजमध्ये जे जे शिक्षक भेटले त्या शिक्षकांचा जो जो चांगला गुण होता तो मी कॅप्चर करायचा प्रयत्न केला. कारण मला अजून आठवतं हायस्कूलमधला एक पॉईंट, निकाडे सरांनी आम्हाला परिपाठामध्ये बसवलेलं आणि एक कथा लावलेली, आणि मी नुसतीच 8वीला गेलेले, एवढा हायस्कूलचं काही माहिती नव्हतं. आणि ती बोधकथा ऐकताना काहीतरी एक वेगळा शब्द होता, तो ऐकून सगळी शाळा हसलेली. पण मी लक्ष देऊन ऐकत होते, कारण थोडी भीती होती, वेगळी शाळा आहे, व्यवस्थित राहायला पाहिजे असं. आणि म्हणून मी शांत ती बोधकथा ऐकली. आणि नंतर सरांनी आम्हाला बोधकथा कोण सांगेल असं विचारलं. मग मी धाडस करूया म्हणून उठले आणि ती बोधकथा सांगितली. आणि त्यावेळी सरांनी मला एनव्हलपमध्ये 101 रुपयाचं एनव्हलप दिलं होतं, त्याची मी ड्रॉइंगची बुक घेतली. पण म्हणजे मला अशी प्रत्येक गोष्ट आहे. त्याच्यानंतर निकाडे सरांनी एकदा आम्हाला बसवलेलं आणि विचारलेलं की मुलाखत कोण ऑन दी स्पॉट देऊ शकते. मग त्या दिवशी सुद्धा मी गेले आणि सरांनी आमची मुलाखत घेतली. म्हणजे पुढे जाऊन मला राज्यसेवेचा इंटरव्ह्यू जरी द्यायला लागला तरी मी आत्ताच्या कॉन्फिडन्सनं बोलते, आणि हायस्कूलमध्ये ज्या कॉन्फिडन्सनं बोलत होते त्याच कॉन्फिडन्सनं मी त्या दिवशी सुद्धा बोले. त्यामुळं मला स्पर्धा परीक्षेत वेगळं काही करण्याची गरज पडली नाही. जो माझा पाया होता तो भक्कम होत गेला, आणि त्यामुळेच मी ते शिखर पार करू शकले. आणि कथाकथन आवडायचं, वक्तृत्व आवडायचं, खेळाची आवड लागली, त्याबरोबर अकॅडमिक जॉईन केला आणि सगळं जुळून आलं. आणि जे यश आता मिळाले ते आत्ता मला नवीन जाणीव झालं की ते तुटकं आहे, असं म्हणजे थोडंच आहे. आणि मला अजून यशाची शिखरं पादाक्रांत करायची आहेत. आणि त्यासाठी मला आजपर्यंत जी गुरुजन लाभले, गावातील सर्व वरिष्ठ लोक लाभलेत, त्यांचा अनुभव माझ्याशी शेअर झाला आहे. आणि ती कायम जाणीव राहत गेले की मला अजून काहीतरी करायचं आहे. आणि त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचे आशीर्वाद, शुभेच्छा आणि मार्गदर्शन असंच वेळोवेळी लाभू दे. आणि सर, तुम्ही एवढं युनिक गिफ्ट दिलं त्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप थँक्यू. थँक्यू सो मच. पदवीनंतर पद प्राप्त होईपर्यंतचा कालावधी किती होता आणि कसा होता तो? मी एप्रिल 2022ला पहिला अटेम्प्ट दिला. त्यावेळी मला MPSC काय आहे माहिती नव्हतं, आणि मी 35 प्रश्न अटेम्प्ट करून आलेले 100 पैकी, आणि मला मार्क होते 29 आणि कट ऑफ लागलेला 31चा. म्हणजे ज्या दिवशी मला MPSC काय माहीत नाही त्या दिवशी मी म्हणजे पाया माझा भक्कम होता, त्यामुळे मी त्याच्या जोरावर 2 मेरिटपेक्षा 2 मार्क कमी पडलेले मला. मग त्यावेळी कॉन्फिडन्स आला की नाही, आपण हे करू शकतोय. मग मी एप्रिल 2022 पासून एप्रिल 2023 पर्यंत, कारण माझं ग्रॅज्युएशन जुलै 2022ला कंप्लीट झालं, आणि उरलेली 6 महिने प्रिलिम्सचा इतका जोरदार अभ्यास केला की सकाळी उठून लायब्ररीमध्ये जायचं, संध्याकाळी आल्यानंतर परत पुस्तकाने मी असं 4 महिने टोटली चालू होतं. आणि त्याच्यानंतर मी भुईवाडीमध्ये राहायचा निर्णय घेतला. आणि त्यावेळी मी मेन्सला क्वालिफाय झाले हे मला कळालं. माझी पहिली मेन्स होती, 6 महिन्याचं माझ्याकडे टार्गेट होतं. त्यावेळी मी स्वतःला एकच वाक्य सांगितलेलं की आत्ता क्रांती, तुझ्याबरोबर जी कॉम्पिटिटर आहेत त्यांनी 2 मेन्स दिल्यात, 4 वर्ष MPSCचा अभ्यास केलाय,
त्यामुळे तुला जर त्यांच्या कम्पेअर करायचं असेल तर तुला आत्ता 12-13 तास बसून हे कव्हर करायलाच लागेल, नॉट ऑप्शन. आणि मी ती स्वतःला जाणीव करून दिली की आपल्याला आत्ता काही येत नाही मेन्सचं. पहिला हा विचार घेतला मनामध्ये आणि अभ्यासाला सुरू केलं. आणि त्यावेळी राहायला होते त्यामुळे मला पहाटेचा वेळ अभ्यासाला मिळायचा. 4-4:30चा अलार्म माझा ठरलेला असायचा. 5 ते 5:30 अभ्यास करून परत फ्रेश होऊन परत दिवसभराचं शेड्यूल असायचं. आणि त्यावेळी पण मी अभ्यास करत होते 4 महिने, पण मला 2 महिन्यात मार्कच आले नव्हते. कारण मराठीला पण माझा 30-35 पेक्षा वरती स्कोर जात नव्हता. मग मला समजलं की आपण भरकटतोय, आयोग जे विचारते ते आपल्याकडून राहत गेले. म्हणून मी 11 ते 12 या रोज वेळेत आयोगाचा एक पेपर सोडवायचे. आणि त्याच्यात कोणता टॉपिक आपला चुकला, वाचताना आपल्याला ही कन्सेप्ट समजलेली पण तिथं प्रश्नात विचारलं आपलं जम्बलिंग झालं किंवा ह्या 2 ऑप्शनमध्ये आपण हा चूज करायला पाहिजे होता, हे समजत गेलं. आणि मग मी ते 1 तास रोज 1 महिना आयोगाचे सगळे पेपर सोडवून घेतले. आणि प्रिलिम्सला मला मराठीला माझ्या मागच्या बॅकग्राऊंडनुसार, म्हणजे माझा व्याकरणाचा पाया भक्कमच होता शाळेत असल्यापासून, तर 50 प्रश्न होते, त्यातला 1 कॅन्सल झाला आणि उरलेल्या प्रश्नांपैकी 47 प्रश्न माझे मराठीचे बरोबर आले. हां, आणि ते हायेस्ट होते माझे आतापर्यंतचे ॲक्च्युअल मेन्सला. त्याच्यानंतर पण स्किल टेस्टचा टप्पा होता, मेन्स क्वालिफाय झाले. आणि स्किल टेस्टला गेल्यावर पण असं सहज सोपं नव्हतं. माझं मराठी आणि इंग्लिश दोन्ही टायपिंग होते एकाच दिवशी. तो एक परभणीचा होता. आणि मुंबईमध्ये एक्झाम होती ती. त्या दिवशी रेल्वे रुळावर पूर्ण पाणी आलेलं आणि आम्हाला तिथं जाणं पण शक्य नव्हतं. आणि त्यात म्हणजे आपल्या गावातलेच चौले बापू आहेत, शिवाजी चौले, त्यांच्या घरी आम्ही राहिलेलो. आणि बापूने मला सांगितलं की क्रांती, मला तुला सेंटरपर्यंत न्यायची जबाबदारी माझी आहे, तू फक्त तिथं जाऊन टायपिंग कर व्यवस्थित. आणि मला त्यांनी तिथं सेंटरपर्यंत सोडलं रिक्षा करून, रेल्वे बंद असताना. आणि मी टाईममध्ये पोचले तिथं. आणि गेल्यानंतर मी एक्झामच्या अगोदर 1 दिवस सांगितलेलं की आजपर्यंत तुला काही सरळ सोपं मिळालेलं नाही, म्हणजे हातात काही मिळालेलं नाही व्यवस्थित, तर उद्यासुद्धा तुला काहीतरी संकट येऊ शकते, तू मनाची तयारी कर आणि तिथं सामोरे जा. मग मी गेले आणि कीबोर्ड टेस्ट होती आम्हाला 5 मिनिटाची. आणि मी कीबोर्ड टेस्ट करायला लागले तर तिथं कीबोर्ड खराब होता मला. हां, आणि TCSची कंपनी होती ती. आणि 500 मुलं त्या हॉलमध्ये होते आणि 499 मुलं कीबोर्ड म्हणजे त्यांचं व्यवस्थित होते आणि माझा कीबोर्ड खराब लागला. मग म्हटलं हाच प्रॉब्लेम आहे आपला. मग तिथं नाही मी खचले, कारण मी अगोदर मॉक टेस्ट दिलेल्या, कारण तिथं जाऊन आपले हातपाय थरथरायला नको म्हणून मी सायबरला जाऊन परत मॉक टेस्ट देऊन तिथं घाबरून घेतलेलं. म्हणजे जी युद्धात करायची प्रॅक्टिस होती ती माझ्या आधी करून झालेली, त्यामुळे मला तिथं एवढं प्रेशर नाही आलं. मग नंतर मला ते लॉग आउट करून दिलं आणि दुसऱ्या कीबोर्ड लॅपटॉपला दिलं लॉग इन करून. आणि 499 मुलं ज्यावेळी टायपिंग करायची त्यावेळी मी अशी बसलेले असायचे आणि मी एकटी ज्यावेळी टायपिंग करायची त्यावेळी 499 मुलं बसलेले असायचे. मग ते प्रेशर तुझ्याकडे बघत असायचे, ते प्रेशर मला हँडल करायला लागलं तिथं. पण मी न घाबरता तो पॅसेज कंप्लीट केला आणि 2 मिनिटं शिल्लक राहिले. ते सर माझ्याकडे बघत होते की एवढा कॉन्फिडन्स आणि भीती न करता तू कंप्लीट कसं केलं. मग ही म्हणजे माझ्या शाळेत असताना एखादा ह्याच्यात भीती मोडली असेल किंवा असं टप्प्याटप्प्यावर जे मी घडत गेले त्याचा मला स्पर्धा परीक्षेच्या प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक टप्प्यावर फायदा होत गेला. आणि रिझल्ट ऑक्टोबरला लागणार होता, पण मॅटमध्ये प्रकरण गेलं आणि 4 महिने डिले झाला आणि फेब्रुवारीमध्ये रिझल्ट लागला. आणि माझं ऑल महाराष्ट्रामधून 12 वॅकन्सी होत्या स्पोर्ट्सच्या, त्यामध्ये EWS मधून माझी पहिली रँक आहे. आणि ऑल महाराष्ट्र 12 पैकी 11 मुले आहे आणि मी म्हणजे एकमेव महिला खेळाडू म्हणून त्यात निवड झाली. त्याचं मला जास्त कौतुक वाटते. आणि असंच अजून यश संपादन करायचं आहे. असंच आपण सर्वांचे आशीर्वाद माझ्या नेहमी पाठीशी राहू देत, हीच विनंती. थँक्यू सो मच. यशाचं श्रेय असं म्हणणार नाही, यशाची भागीदार म्हणेन. कारण मी माझ्या प्रत्येक शाळेपासून म्हणजे विद्यामंदिर पोहाळे असू दे, नवनाथ हायस्कूल पोहाळे, विवेकानंद कॉलेज कोल्हापूर, मी जिथं क्लास केला ते माझे क्लासचे शिक्षक, स्पर्धा परीक्षेतले सर्व मार्गदर्शक हे या सर्व यशाचे भागीदार आहेत. आणि महत्त्वाचे भागीदार म्हणजे मला ज्यांनी जन्म दिला ते माझे आई वडील. सर्वसामान्य कुटुंबातून शैक्षणिक बॅकग्राऊंड नसताना मला पुढं त्यांनी घालवलं आणि कोणत्या गोष्टीसाठी कधी अडवणूक केली नाही. त्यामुळं माझं कुटुंब, आई वडील आणि आत्तापर्यंत मला माझ्या शैक्षणिक क्षेत्रात लाभलेले माझे सर्व गुरुवर्य, मार्गदर्शक, गावातील अनुभवी सर्व व्यक्ती हे सर्व या यशाचे भागीदार आहेत.
आणि मी या सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरले. त्यामुळं मला आत्ता थोडं बरं वाटतंय आणि असंच तुम्ही माझ्या पाठीशी राहा. थँक्यू. क्रांती म्हणजे अचानक झालेला बदल असतो, पण जेव्हा तो ठरवून केलेला असतो तेव्हा तो क्रांतीचा बदल असतो. आपलं यश, आपल्या वाटचालीतला ध्येयपूर्ती याच्या श्रेय आपल्या मार्गदर्शकांना, आईवडिलांना आणि समाजाला असतं, पण ते व्यक्त करणं हे सुद्धा मोठं काम असतं, मोठ्या मनाचं काम असतं. आणि बहुत कमी, म्हणजे अगदी कमी लोक असे असतात की जे आपल्या श्रेयाचे भागीदार सगळ्यांना समजतात. खरं तर एखादं उच्च पद प्राप्त करणं हे दहीहंडी फोडणारा जो टॉपचा मुलगा असतो त्याच्यासारखं असतं. त्यानं प्रत्येक वेळा खाली बघायचं आहे की माझ्या खाली 8-10 थर आहेत आणि त्या थरांच्या वरती उभं राहून मला हे दहीहंडी फोडायची आहे. आणि त्यासाठी हे सगळे कारणीभूत आहेत. सगळ्यात पहिले आई वडील असतात, तो मोठा माणूस असतो. त्या सगळ्यांचं काम फक्त आई आणि वडील करत असतात. म्हणजे खाली 12-16 लोक असतात, मग 8-10 लोक असतात, मग 5-6, मग 3-4 आणि आपण एकटेवरती असतो. जसं जसं आपण वर जातो तसं तसं संख्या कमी होत जाते किंवा त्याचं मूल्य कमी होत जातं. मूल्य उच्च असतं पण संख्यात्मक मूल्य कमी होत जातं. आपल्या परिवाराचं सपोर्ट, त्यानंतर प्राथमिक शाळा, बालवाडी असेल, त्यानंतर सेकंडरी स्कूल असेल, त्यानंतर उच्च शिक्षण असेल आणि विशेषतः स्पर्धा परीक्षेचं प्रॉपर मार्गदर्शन असेल, हे तिथं जाणाऱ्या विद्यार्थ्याला नेहमी आठवायला पाहिजे. आणि त्यांना आठवण ठेवली तर नक्की तो त्याच्यापेक्षा वरच्या दहीहंडी किती उंचीची असतील तर ते तरीसुद्धा ती फोडू शकतो. तर तुझं हे यश पूर्णपणे तुझं आहे. आम्ही फक्त सगळे सपोर्टेड असतो, त्याला सपोर्ट केला असतो. तुझ्या मनातच जर ते ध्येय किंवा धाडस नसतं तर पाठीमागची सपोर्टिंग किती असून त्याचा काय उपयोग नाही आहे. म्हणजे एक जुनी म्हण आहे की घोड्याला पाण्यापर्यंत नेता येतं, पाणी प्यायचं काम त्यानंच करायचं असतं. तर ते पाणी प्यायचं काम केलेस, आता पाणी पाजायचं काम शासनात राहून करा, एवढी एक विनंती आहे. आताच्या पोस्टिंगबद्दल आणि किती पदं प्राप्त झाली त्याच्याबद्दल एक नाही, संधी किती मिळाल्याने आपण निवड कोणती झाली. माझी पहिल्या प्रयत्नातून महसूल सहाय्यक आणि कर सहाय्यक अशा 2 पदावर निवड झाली आणि सरळ सेवेचा माझ्या MPSCच्या अभ्यासावर मी पेपर दिलेला. त्यातून रत्नागिरीमध्ये तलाठीसाठी वेटिंग होतं माझं. अशी 3 पदे मला पहिल्या प्रयत्नात मिळाली. मी आत्ता यामधील बाकीची 2 पदे ऑप्टिंग आउट केले, कारण माझा जो खालचा विद्यार्थी किंवा विद्यार्थीने तिनं सुद्धा माझ्यापेक्षा किंवा माझ्या एवढंच कष्ट केलेत, पण 1-2 मार्कांनी तो खाले याची मला जाणीव होती आणि मला एकच पद निवडायचं होतं. म्हणून मी ती दोन्ही पदे सोडून कर सहाय्यक हे पद निवडले. माझं आता सध्याचं जॉईनिंग GST ऑफिसमध्ये टॅक्स असिस्टंटमधून होईल. GST ऑफिसमध्ये मला मुंबईमधील माझगाव, बेलापूर आणि ठाणे असे ऑप्शन आहेत. यामधील एक ऑफिसमध्ये माझं टॅक्स असिस्टंट म्हणून थोड्याच दिवसात जॉईनिंग होईल. सत्कार मूर्ती आहेत आमच्या घरी. सांगण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत क्रांतीच्या बाबतीत, पण नमूद करण्यासारख्याच फक्त गोष्टी मी नमूद करेन. त्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे तिचं नाव. तिचं नाव आहे क्रांती आणि इंग्लिशमध्ये क्रांतीला रिव्होल्युशन म्हटलं जातं. दॅट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की कुठलीही गोष्ट रिव्होल्युशनरी जर करायची असेल तर मराठीमध्ये क्रांती झालीच पाहिजे. आणि तिनं आमच्या ग्रामीण भागातल्या लोकांच्यासाठी खरोखर एक क्रांतीची ज्योत पेटवलेली आहे. आणि स्पेशली मुलींच्या बाबतीत मुलींनी तिचा आदर्श घ्यावा, तिच्यासारखंच यश संपादन करून आपल्या परिस्थितीमधून बाहेर कसं पडता येईल आणि त्या यशाचं श्रेय आई वडिलांना असेल किंवा आपल्या शिक्षक जनांना असेल कसं देता येईल याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे क्रांती आहे. आणि मला क्रांती तुझ्यासारख्या मुलींचा खूप अभिमान आहे आणि तेवढ्यासाठी तुझ्यासारख्या मुलींना किंवा सगळ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मी असे छोटे मोठे कार्यक्रम करत असतो. तू आलीस आमच्या घरी, एक राज्यस्तरीय अधिकारी म्हणून आलीस, त्याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि ह्याच्या पुढचेही टप्पे तू असेच आत्मविश्वासानं अभ्यासानं प्रेरित होऊन करावेस आणि लोकांच्यासाठी प्रेरणास्थान राहावंस एवढीच इच्छा मी देवाजवळ व्यक्त करतो. आणि तुझ्या भविष्यासाठी, तुझ्या यशस्वीतेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. थँक्यू.